हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 362 दिवस चॅलेंजचा 53वा दिवस आहे. तर आज चला आता आपण ग्राउंडकडे जाऊ. तर पूर्ण एरियाची लाईट गेली आपली. पूर्ण अंधार आहे. बघा, मागं नाही पुढं नाही, पूर्ण अंधार आहे. सीन काय झालं आज, माईक लावायच्या नादाने बॅगच विसरली आज. हा, बॅग मध्ये तसं मग काही नव्हतं, फक्त फट्टा होता. फट्टा तर करणार नाही आता. तर आज लॉंग आहे. लॉंगला तर काही एवढी गरज नाही बॅगची, स्किपिंगची. तर चला जाऊ ग्राउंडला. गोष्ट मी लय बघितलं की पोरं भरतीला जाते, पोलीस भरतीला जाते किंवा मॅरेथॉन मारते. काय करते, गोळे खाते नाही तर इंजेक्शन घेते. ही गोष्ट चुकून करू नका बरं. तर आपण आपल्याला वाटतंय तर पुढे येते एनर्जी, पण ते साईड इफेक्ट असा भयानक होतो ना. तर मग ते लाईफ टाईमसाठी काही नाही. तुम्हाला वाटतं आता तुम्ही हे होऊ राहिले, पण त्याचे साईड इफेक्ट झाला तर तुमचे लिव्हर किडनी कामातून जाऊ शकते. त्याच्यामुळे ही अशी कोणतीच चुकी करू नका. नॅचरल जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं नॅचरल करा. तेच मेन गोष्ट आहे. किंवा आपल्याला हेल्थ सगळ्यात मेन गोष्ट असते. नाही तर काय, हॉस्पिटल आले ते काय कामाचे, तुमचे हेल्थच बरोबर नसल्यावर उद्या साईड इफेक्ट झाल्यावर काय करता. त्याच्यामुळं ही गोष्ट चुकून घेऊ नका. दरवेळेस सांगतो मी, नॅचरल प्रॅक्टिस करा. लागून द्या ना, 1-2 वर्ष लागून द्या, पण वाढती बॉडी नॅचरल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आज करणार आपण लॉंग करणार आपण 9 किलोमीटर. म्हणजे आपल्या हे राऊंडचे 3 राऊंड मारणार आहे आज आपण. तर फुल स्ट्रेचिंग केली आता. तर चला लॉंगकडे जाऊ आता. पण लॉंग करताना 2-3 गोष्टी एक दरवेळेस सांगतो, त्या गोष्टी लक्षात ठेवा. कधी पण स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवा. दुसरी गोष्ट, 300-400 मीटरला मोठा श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. 2दा-3दा करायचं, कारण की बॉडीला फुल ऑक्सिजन भेटतं. आणि तिसरी गोष्ट, तुमची एक स्टेप असते, हँड पोझिशन, लेग पोझिशन ॲक्युरेट ठेवायची. आणि कधी पण ताकद लावायची नाही, फक्त स्टेप टाकायच्या. स्टेपमध्येच पूर्ण लॉंग आणि 1600 कंप्लीट करायचे. फक्त ताकद 1600 लागत असते. ती मेन गोष्ट लक्षात ठेवा 3. तर चला आपण जॉगिंगला चालू करू.
तर आज आपली 9 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आज आपण एकदम स्लो गेलतो, स्टेप टाकली नाही आणि स्पीड पण लावली नाही. तर आज जॉगिंग लॉंग होती आज. तर ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड एकदम सेम ठेवायची. तर स्टार्ट ते एंड, त्याच्यानंतर 300 ते 400 मीटरला काय करायचं, फुल बॉडीत ऑक्सिजन घ्यायचं आणि हळूहळू सोडायचं. कारण की रनिंगमध्ये आपण थोडं घेतो, थोडं सोडतो, थोडं घेतो, थोडं सोडतो, डायरेक्ट कार्बन डायऑक्साईड खालीच राहतं, आपलं पूर्ण बॉडीला ऑक्सिजन भेटत नाही. त्याच्यामुळं पूर्ण श्वास घेतला, पूर्ण बॉडीतला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड काढून टाकायचा आणि ऑक्सिजन पूर्ण घ्यायचा. त्यामुळे बॉडीला पूर्ण ऑर्गन्सला ऑक्सिजन भेटतो आणि दम लागत नाही. ही मेन गोष्ट असते. त्याच्यानंतर हँडची पोझिशन जादा अप्पर पोझिशन हलवायची नाही, एकदम स्थिर ठेवायची. फक्त पायाची स्टेप स्टेप टाकायची फक्त बस. कारण की जेवढी तुम्ही अप्पर पोझिशन हलवता तेवढं तुम्हाला एनर्जी जास्त लागते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आता आपलं जॉगिंग कंप्लीट झाली, तर आता स्ट्रेचिंग करतो. तर आजचा वर्कआउट संपला. आज आपण केलं लॉंग 9 किलोमीटर जॉगिंग केली, ते पण एकदम स्लो डाऊनमध्ये केली. त्याच्यानंतर आपण केली फुल स्ट्रेचिंग. कारण की रनिंग झालं, लॉंग केलं, लॉंगच्या आधी आणि लॉंगच्या नंतर एकदम फुल स्ट्रेचिंग करायची. कारण की बॉडी जेवढी गरम होती आणि जेवढे मसल टाईट होत्या तेवढं सगळं लूज करून लागतं. आपण जर स्ट्रेचिंग नाही केली तर इंजुरी किंवा क्रॅम्प होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं मॅरेथॉन झाली किंवा रनिंग झाली किंवा 1600 झालं, काही पण केलं ना, तर त्याच्यानंतर स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. स्ट्रेचिंग करा, बॉडी कूलडाऊन होती किंवा तुम्ही उद्या एक्सरसाइज करायला, वर्कआउट करायला रेडी होता. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.